खासदारांच्या मेरिटनुसार मंत्रिपदाचा निर्णय घेणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी मागणी खासदारांनी केल्याचं समजतंय। यावरूनच आता सर्व खासदारांचं मेरिट बघूनच मी निर्णय घेईन असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केल्याची माहिती सध्या प्राप्त होतीये। प्रमोद जगताप आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देतात। प्रमोद, खासदारांच्या मेरिटनुसार मंत्रिपदाचा निर्णय घेणार असल्याचं या ठिकाणी शिंदेंनी स्पष्ट केलंय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? ऋतुजा, 7 खासदार शिवसेनेचे आहेत, पण त्यामध्ये मंत्रिपदासाठी खूप रस्सीखेच असल्याचं बघायला मिळते। प्रामुख्याने प्रतापराव जाधव असतील किंवा श्रीरंग बारणे या 2 खासदारांच्या नावामध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता श्रीकांत शिंदे यांच्या नावाची देखील युवा खासदारांकडून मागणी केली गेली आणि हे सगळं बघता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मेरिट कोणाचं चांगलं आहे त्याच्या मेरिटनुसारच आपण मंत्रिपदाचा निर्णय घेणार आहोत। सध्या तरी कुठला जरी निर्णय घेतलेला नसला तरी अनेक खासदारांची मागणी, युवा खासदारांची मागणी प्रामुख्याने श्रीकांत शिंदे यांच्यासाठी केली गेल्याचं बघायला मिळते। प्रतापराव जाधव हे सिनियर खासदार आहेत, श्रीरंग बारणे 3 टर्म खासदार झालेले आहेत, त्यामुळे यांच्यापैकी नेमकं कुणाला संधी द्यायची या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे। सध्या कुठलाही निर्णय झाला नसल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे। मात्र असं असताना नेमकं कुणाच्या गळ्यात आता मंत्रिपदाची माळ पडते शिवसेनेमध्ये हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित। प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल।